विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इयर 2024चा हा पहिलाच पेपर आहे आणि या पॅटर्न नुसार मुलांचे जेवढ्या क्वेरी 17 क्वेरी मला आलेल्या आहे, सो या मी इथे क्लिअर करणार. याच्यात महत्वाच्या क्वेरी जसं पेपरचे तुमची मार्किंग स्कीम कशी असणार आहे, कसा पेपर पॅटर्न येणार आहे, सगळ्या गोष्टी बघा. प्रश्न बघून घेऊया. जसं एकमेकांना विचारायला थोडा वेळ मिळेल, पेपर चेकिंग कशी होते, पेपर पॅटर्न कसा असेल, मार्किंग स्कीम कशी असते, क्वेश्चनचे वेटेज किती असतात, हे दोन महत्वाचे प्रश्न मला विचारले. एक्झामसाठी ड्रेस कोड नाही घातला तर, घाईघाईत पेन विसरले तर काय, सगळे प्रश्न आपण कव्हर करू. 5 ते 8 मार्कांसाठी किती मार्काचा पेपर लिहायला पाहिजे, 24 मध्ये स्टेप्सला मार्क काय करा, रफ वर्क कुठे करायचं, कॉपी पकडल्यावर काय होतं, सप्लिमेंट भेटणार आहे का यावेळी, पेन कुठल्या रंगाचे वापरायचे, जर पेन्सिल वापरली चुकून पेन्सिलच्या ऐवजी पेनाने डायग्राम काढली तर काय, पेपर कुठे चेक होतील, ओपन इलेक्टिव्ह कॉलेजमध्ये चेक होणार आहे का युनिव्हर्सिटीमध्ये, त्याच्यानंतर एक्झाम नंतर रिझल्ट कधी येतो, पेपर अवघड गेल्यास ग्रेस कोंडो मिळतो का, सगळे प्रश्न आपण कव्हर करूया. पहिल्यांदा बघा, पहिल्यांपासून कव्हर करूया. 24 पॅटर्न, मार्किंग स्कीम वगैरे सगळे महत्वाचे प्रश्न मी इथे घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता की तुमची मार्किंग स्कीम वगैरे कशी असणार, हे महत्वाचे क्वेश्चन आहे. ऑलरेडी मी ते कलर वेगळ्या निळ्या रंगात दिले. सो सगळे प्रश्न बघूया, वन बाय वन स्टार्ट करूया. बघा पटापट. पेपर कुठे चेक होतात, ऑब्व्हियसली पेपर हे विद्यापीठात जे असतात, पेपर चेकिंग कशी असते. सो लक्षात ठेवा, पेपर हे युनिव्हर्सिटी लेवलला चेक होतात. तुमचे कुठलेच पेपर तुमच्या कॉलेज लेवलला चेक होत नाही, फक्त इनसेम म्हणजे सीसी कॉलेज लेवलला चेक होते. ओपन इलेक्टिव्ह जे असतात ते कॉलेज नाही, ते पण युनिव्हर्सिटी कंडक्ट करतं, चेक पण युनिव्हर्सिटीतच होतात ओपन इलेक्टिव्ह. आणि ओपन इलेक्टिव्ह जो आहे डिजिटल मार्केटिंग, त्याच्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग आणि युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज यांचे फ्री IMP क्वेश्चन आणि स्टडी मटेरियल आपल्या पर्पल ॲड ॲपवर 1 डिसेंबर पासून आम्ही फ्री अवेलेबल पण करतोय. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आम्ही देतोय, फ्री देतोय. सो ते नक्की घ्या. जे 1 डिसेंबर पर्यंत ऍप डाउनलोड करतात त्यांनाच फ्री, नंतर बाकीच्यांना ऑफोर्डेबल प्राइस मध्ये सबस्क्रिप्शन राहील. सो ज्यांनी नाही केलं त्यांनी डाउनलोड करून घ्या, फ्री मध्ये तुम्हाला भेटून जातील, तुमचं काम बनून जाईल. एक्झाम नंतर रिझल्ट कधी येतो, तो रिझल्ट एक्झाम नंतर साधारणतः 40 दिवसांनी येतो, 30 ते 40 दिवसांच्या दरम्यान येतो. म्हणजे समजा आता आपले पेपर 15 डिसेंबर ते किती 25 डिसेंबर पर्यंत संपले की पुढे 30 ते 40 डिसेंबर म्हणजे जानेवारीच्या एंडिंगला तुमचा रिझल्ट येईल. 25-26 जानेवारी नंतर रिझल्ट येईल. पेपर अवघड गेला, ग्रेस कोंडो मिळतो का, हो. जर एखादा विषय राहिला तर 4 विषय निघाले, एखादा राहिला 4-5 मार्क कमी पडतात, त्याला ग्रेस किंवा कोंडो मार्क भेटून जातात. कधी कधी एका विषयाला, कधी कधी 2 विषयाला पण भेटतात. नेक्स्ट आहे 5 ते 8 मार्कांसाठी किती मार्कांचा आन्सर लिहायला पाहिजे. तो लक्षात ठेवा, 5 पेक्षा जर कमी असेल, हे एक पेज आहे बरोबर, फ्रंट साईड ही पहिली साईड झाली, त्याच पेजची ही फ्रंट साईड झाली, ही बॅक साईड झाली बरोबर, हे पहिलं पान. आता जर प्रश्न 5 मार्कला असेल, व्यवस्थित लक्ष द्या, 5 मार्काला किंवा 5 पेक्षा कमी असेल तर हे पूर्ण पेज आणि हे अर्ध पेज एवढं ओके आहे. पण जर 5 पेक्षा जास्त आले, 6 मार्क आले, तर मग हे दोन्ही पेज भरवा. 6 पेक्षा जास्त आले तर इकडे जाऊ द्या, 6, 7, 8 मार्क पर्यंत ऍटलिस्ट हे 2 आणि हे अर्ध एवढे 2.5 पाजापर्यंत तरी तुमचं आन्सर आलं पाहिजे. आणि आन्सर लिहिताना पॉईंट वाईज लिहा, डायग्राम करा, थोडं मोकळं लिहा, म्हणजे काय होईल. आणि मेन शब्दांना बॉक्स अंडरलाईन करा, म्हणजे काय होईल, जास्त पानं भरतील. या प्रकारे तुम्ही लिहू शकता. थेरिव्हिजनला, न्यूमरिकल आणि डेरिव्हेशनला असं काही नाही. न्यूमरिकल डेरिव्हेशनला जे आहे ते प्रॉपरच आन्सर आलं पाहिजे. छोटं असेल तरी फुल मार्क भेटून जातात. स्टेप्सला मार्क असतात का, सो आतापर्यंत 24 पॅटर्न मध्ये पण मॅथ्स आणि जे न्यूमरिकल बेस्ड सब्जेक्ट आहे किंवा डेरिव्हेशन्स आहे तिथे स्टेप्सला मार्क असणार आहे, युनिव्हर्सिटीने क्लिअर केलेला आहे. ओके. रफ वर्क साठी शेवटच्या पानावर, जो शेवटचं पान असतं एक्झामचं, त्याच्यावर वरती नाव टाकून द्या रफ वर्क फुल फॉर्म टाका, शेवटच्या पानावर तुम्ही रफ वर्क करू शकता. कॉपी पकडली तर अवघड होऊन जातं, कॉपी पकडली तुम्हाला डिबार केलं जाईल, युनिव्हर्सिटीत जावं लागतं, कॉलेजचं पार बोनाफाईड घेऊन वगैरे पालकांना बोलावता अवघड काम होऊन जातं. सो कॉपीच्या नादी लागू नका. याच्यावर मी डिटेल व्हिडिओ टाकलाय आपल्या चॅनल, तुम्ही बघू शकता. काही पोरांना कॉपी केसमध्ये फसले होते, प्रॉब्लेम झाला. सप्लिमेंट मिळेल का, लक्षात ठेवा, मागच्या वर्षापासून युनिव्हर्सिटीने सप्लिमेंट बंद केलेली आहे. सो तुम्हाला जे आन्सर लिहायचं, स्पेसिफिकली जे मुलं डायरेक्ट सेकंड इयरचे आत्ता येतात त्यांसाठी सांगतोय मी, की जे जसं डिप्लोमाला तुम्हाला सप्लिमेंट भेटायची आन्सरची संपल्यावर, डिग्रीला सप्लिमेंट भेटणार नाहीये. सो जे 36 पानाची उत्तरपत्रिका त्यातच तुम्हाला आन्सर संपवायचे. एक पान रफ वर्कला गेलं, 35 पानात संपवायचे, लक्षात ठेवा. यस. नेक्स्ट, पेन कुठल्या रंगाचे, सो निळा किंवा काळा, दोघांपैकी कुठला तरी एक पेन वापरू शकता. यस, एकच पेन कुठला तरी वापरा, 2 पेन वापरू नका, निळा किंवा काळा. नेक्स्ट, घाईघाईत पेनच्या ऐवजी पेन्सिलीने जर डायग्राम काढली, पेन्सिलीच्या ऐवजी जर पेनने डायग्राम काढली तर मार्क धरतील का, तर हो. तसं काही नाही, तुम्ही पेनने डायग्राम काढा किंवा पेन्सिलीने काढा, बोथ आर करेक्ट, त्याचं काही टेन्शन नाही. एक्झामसाठी ड्रेस कोड ऑब्व्हियसली कॉलेजचा ड्रेस घालूनच एक्झाम द्यावी लागेल, त्याशिवाय एक्झामला बसू दिला नाही. लक्षात ठेवा, DSY ची मुलं विसरून जातात. एकमेकांना विचारायला थोडाफार सूट मिळते का, सो ऑब्व्हियसली किती 2.5 तासाचा पेपर आहे, सरांना
कुठे ना कुठेतरी कंटाळा येतो, शेवटी टीचर आहे, माणूस आहे, सो कुठे ना कुठे 5-10 मिनिटं आपल्याला भेटून जातात. ती संधी शोधायची, त्या 5-10 मिनिटाची आपल्याला कुठे भेटेल, पण तोवर पेपर कव्हर करून ठेवा. त्या 5-10 मिनिटात आपलं 5-6 मार्कात जरी काम झालं, आपली पासिंग होऊन जाते ना. पेपर चेकिंग कशी होते, आता हे महत्वाचे क्वेश्चन घेऊया. येस, आधी हे क्वेश्चन बघूया दोघं, मग याच्यावर येऊया. हा प्रश्न भरपूर जणांनी मला विचारलेले की पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम कशी आहे. लक्षात ठेवा, M3 जो आहे, ज्या ज्या डिपार्टमेंटला M3 मध्ये असा पॅटर्न असणार आहे. समजा क्वेश्चन नंबर 1 MCQ गेलाय, आधी M3 की समजून घ्या. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ABCDE 5 बीट, 5 पैकी एनी 3, अशा प्रकारे M3 चा पॅटर्न आहे. प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क आहे, प्रत्येक बीटला 4 मार्क आहे. M3 चा पॅटर्न कळाला. M3 ला मी प्रत्येक क्वेश्चन मध्ये 5 बीट आहे, 5 पैकी 3 सोडवायचे आणि प्रत्येक बीटला 4 मार्क आहे, म्हणजे 4 त्रिक 12 मार्काचा M3 चा क्वेश्चन असणार आहे. असे किती युनिट आहे, 5 युनिट आहे, 12 पंचे 60 आणि 10 मार्क MCQ चे 70, असा M3 चा पॅटर्न आहे. आता राहिलेले सगळे विषय, सगळ्या विषयांसाठी बघा, बाकी सगळ्या विषयांसाठी क्वेश्चन नंबर 1 3 बीट ABC, त्याला और क्वेश्चन नंबर 2 3 बीट ABC, या प्रकारेच पेपर पॅटर्न असणार आहे. प्रत्येक जो क्वेश्चन आहे आयदर 14 मार्कला असतो, ओके, 14 पंचे 70 या प्रकारे, किंवा 15 किंवा 16 मार्कला. एखादा क्वेश्चन जर 15 मार्कला आला तर दुसरा क्वेश्चन मग 13 मार्कलाच येईल. या पद्धतीने 3 बीट असतील, 3 पैकी हे 3 सोडवले तर हा क्वेश्चन तुम्हाला ऑरला सोडवायचा आहे, किंवा हे जर 3 सोडवले तर हा ऑरला सोडवायचा. डायरेक्ट सेकंड इयरचे मुलं समजून घ्या, पॅटर्न कसा आहे, क्वेश्चनला क्वेश्चन ऑर आहे. हे पहिला आणि दुसरा दोन्ही क्वेश्चन युनिट नंबर 1 वरतीच आहे. M3 चा डिटेल पेपर पॅटर्न मी ऑलरेडी दिलेला आहे, हो तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. यस, मी आता बाकी सगळ्या सब्जेक्ट साठी सांगतो. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हा युनिट नंबर 1 वर असेल, 3 बीट असतील, ओके. एक तर क्वेश्चन नंबर 1 घेतला, 1 मधले सगळे सोडवा, 2 डायरेक्ट ऑप्शन सोडा, किंवा 2 घ्या, 2 मधले 3 सोडा, 1 डायरेक्ट ऑप्शन सोडा. आता मुलं काय चूक करता, इथे AB सोपे राहता, हे 2 सोडवता आणि इकडे C सोडवता, तो याला मार्क भेटणार नाही, फक्त याचे मार्क धरले जातील. कळालं? सो जो क्वेश्चन घेतलाय त्याच्यातले सगळे बीट कंपल्सरी, त्याच्यात ऑप्शन नाहीये, हे क्लिअर करून घ्या. क्वेश्चनला क्वेश्चन ऑर आहे, डायरेक्ट हा क्वेश्चन घ्या, हा सोडून द्या, किंवा हा घ्या, हा सोडून द्या. हा घेतला त्याच्यातले सगळे करा, किंवा हा घेतला त्याच्यातले सगळे करा. या प्रकारे सगळ्या विषयांचा पेपर पॅटर्न असेल. आता हे पहिला आणि दुसरा क्वेश्चन युनिट 1 वर, युनिट 2 वर कुठला असेल, क्वेश्चन नंबर 3, त्याच्यात 3 बीट पुन्हा ABC, त्याला और क्वेश्चन नंबर 4, त्याच्यात 3 बीट ABC, हा युनिट नंबर 2 झाला, बरोबर. मग सिमिलरली युनिट नंबर 3 काय असेल, क्वेश्चन नंबर 5 ABC 3 बीट, किंवा त्याला और क्वेश्चन नंबर 6 ABC 3 बीट आला युनिट नंबर 3. युनिट नंबर 4 सेम, क्वेश्चन नंबर 7 3 बीट ABC, किंवा त्याला और क्वेश्चन नंबर 8 3 बीट ABC. आणि युनिट नंबर 5 कुठे असेल तुमचा, क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 एकमेकांना और. या प्रकारे पेपर पॅटर्न आहे, हे कळालं. आता राहिला पुढचा मार्किंग स्कीम. बघा, मार्किंग स्कीम कशी असेल लक्षात ठेवा, हे प्रत्येक विषयानुसार चेंज होणार आहे. म्हणजे तुम्हाला किती मार्क द्यायचे, या क्वेश्चनला मॅक्सिमम 14, 15 किंवा 16 मार्क तुम्हाला युनिव्हर्सिटी देणार आहे एका क्वेश्चनला. समजा या क्वेश्चनला 16 आले, युनिट 1 ला 16 मार्क दिले, 14 रेग्युलर, 14 पंचे 70 आहे ना, रेग्युलर रेंज 14 ची. पण समजा एखाद्या क्वेश्चनला 14 मार्क देऊन दिले तर 2 मार्क कुठेतरी कमी करावं लागेल, मग एखादा युनिट राहील त्याला 12 मार्कला विचारतील. अशा प्रकारे हे चेंज होत राहील विषयानुसार, ते काही फिक्स नाही राहत, ते कोणी नाही सांगू शकत, ते रन टाईम कुठे पण कुठल्याही विषयाला कसं होऊ शकतं. त्याच्यानंतर बघा, समजा 14 मार्क आपण धरले तर 3 बीट कशी डिवाइड राहील, समजा 6, ओके, आणि 6 आणि 2 किती झाले, 6 6 12, 12 2 14, किंवा 6 आणि 4 10, 10 आणि 4 14, किंवा 5 5 5 आणि 5 10, 10 आणि 4 14. कसं पण पॅटर्न डिवाइड असतो, तसं काही राहत नाही. ते डिपेंड्स ऑन सब्जेक्ट कसा आहे, त्याच्यात न्यूमरिकल क्वेश्चन आहे का, डेरिव्हेशन आहे का, किती मोठा आन्सर अपेक्षित आहे या प्रश्नाचं, ओके, त्याच्यात शॉर्ट आन्सर आहे का, त्यानुसार हे डिवाइड होऊ शकतं, कसं पण होऊ शकतं. कधी कधी समजा इथे डायरेक्ट 7 मार्काचा प्रश्न विचारला, 4 मार्कचा विचारला, 3 मार्कचा विचारला, असं पण विचारू शकता. सो इट्स डिपेंड्स, मार्किंग स्कीम चेंज होऊ शकते. फक्त त्याच्यात मेन काय होतं की किती मार्काचा प्रश्न आल्यावर किती आन्सर लिहायला पाहिजे हे महत्वाचं होतं. याचं ऑलरेडी मी उत्तर दिलेलं आहे.
आणि हे फक्त थेअरीसाठी मॅन्डेटरी असतं. न्यूमरिकल आणि डेरिव्हेशनला असं काही नसतं. त्याच्यात जेवढं आहे तेवढंच अपेक्षित आहे. छोटा जरी आन्सर असलं तरी 8 ते 10 मार्क पडून जातात. कळालं? आता येव्हा ना काही काही सब्जेक्ट्सला असंही होतं, तिथे जसं सॉम मॉस असे सब्जेक्ट आहे मोठे मोठे सिव्हिल मेकॅनिकलचे, तो तिकडे 2च बीट असतात कधी कधी, ए आणि बी. डायरेक्ट एक 7 मार्कला एक 7 मार्कला, किंवा एक 10 मार्कला प्रश्न एक 4 मार्कला प्रश्न, असं पण होतं. काही काही सब्जेक्ट असतात त्यात मोठे मोठे गणित असतात, मोठे मोठे डेरिव्हेशन असतात, तेव्हा हे पण चेंज होऊ शकतं. सो मार्किंग स्कीम इट डिपेंड्स ऑन सब्जेक्ट. ओके, त्याच्यात असं काही नाहीये. तुम्ही प्रिपेअर करा, तो किती मार्कला तुम्हालाच कळून जाईल. मोठा प्रश्न जास्त मार्क राहील, पण मी ऑन एव्हरेज सांगितलं 4-5 मार्कला एक तुमचा प्रश्न राहतो. हे क्लिअर झालं? आता क्वेश्चनला वेटेज किती असतं ते पण मी इथे क्लिअर केलं. मार्किंग स्कीम सांगितली, पेपर पॅटर्न कसा आहे तेही सांगितलं, की क्वेश्चनला क्वेश्चन ऑर आहे. आता राहिलं एकमेकांना विचारायला, तेही सांगितलं. पेपर चेकिंग, लक्षात ठेवा, पेपर चेकिंग ही 3 जिल्ह्यात होईल. नाशिकचे जेवढे कॉलेज आहेत त्यांचे नाशिकमध्ये एक एक्झाम सेंटर असतं, तिथे होईल. नगर जिल्ह्यात जे एक्झाम सेंटर एक कॉलेज राहील तिथे होईल, आणि पुण्यात 2 एक्झाम सेंटर राहतील, तिथे होईल. तिथे काय होतं एक्झाम सेंटरमध्ये, आता डिसेंबरमध्ये सगळ्या कॉलेजचे टीचर जे पेपर चेकर असतात, ज्यांना ऑथॉरिटी असते, ते तिथे एका कॉलेजमध्ये येतात. तिथल्या तिथे सगळे बसून एकत्र बसून पेपर चेक करतात. पेपर चेक करण्यासाठी त्यांना एक स्टँडर्ड उत्तरपत्रिका विद्यापीठातून आलेली असते, त्यानुसार त्यांना पेपर चेकिंग करायची असते. क्लिअर झालं मित्रांनो? सो एक्झामच्या रिलेटेड जेवढे 17 प्रश्न मला मागच्या 5-6 दिवसात पोरांनी विचारलेले, मी सगळे इथे सॉल्व्ह केले. आणि आता 2 तुम्हाला गुड न्यूज पण मी ऑलरेडी दिलेल्या आहेत. जसं तुमचं ओपन इलेक्टिव्ह आहे, बरोबर, याच्यामध्ये 3 प्रश्न आहे. पुन्हा सांगतो, डिजिटल मार्केटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग आणि युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू, या तिघांचे पण IMP क्वेश्चन आणि स्टडी मटेरियल मी फ्री देतो 1 डिसेंबर पासून. सो ऍप्लिकेशन जे डाउनलोड करतात त्यांनाच फ्री भेटेल 1 डिसेंबर पर्यंत. त्याच्यानंतर करणाऱ्यांना ते सबस्क्रिप्शनवर भेटेल. सो पटापट डाउनलोड करून 1 डिसेंबर पासून तुम्हाला ऍपवर दिसून जाईल. आता बाकीचे जे विषय आहे त्या सगळ्या विषयांचे IMP क्वेश्चन पर्पल हार्ट ऍपवर आम्ही फ्री अवेलेबल केलेले आहे. IMP क्वेश्चन, त्याच्यानंतर पेपर स्ट्रॅटर्जीज, या ज्या गोष्टी आहेत, बाकी सगळे विषय जे महत्वाचे विषय सगळ्या डिपार्टमेंटचे भरपूर, म्हणजे जवळपास सगळ्या विषयांचे पर्पल हार्ट ऍपवर आम्ही ऑलरेडी फ्री दिले. ते बघा, तिथे स्ट्रॅटर्जी, IMP क्वेश्चन असे फोल्डर आहे आपल्या कोर्सेसमध्ये, सब्जेक्ट्समध्ये. जा, त्याचा फायदा घ्या, जेणेकरून पहिल्यांदा पासिंग सिक्युअर होईल. पासिंग सिक्युअर दिले आम्ही दिले तेच करा, बाकीचं काही करायची गरज नाही, तरी तुमची पासिंग सिक्युअर होते, बरोबर. आणि तुम्हाला वाटलं सरांनी ही मदत केली, पण आपल्याला टॉप करायचं, आपल्याला स्कोरिंगच करायचं, आपल्याला भारी मार्क पाडायचे इंजिनिअरिंग मध्ये. सो नक्की तिथे आपले रेकॉर्डेड कोर्सेस पण आहेत, एकदम ऑफोर्डेबल प्राइस मध्ये आहेत. सो 2-2, 3-3 दिवसात जर विषय स्कोर करायचे असतील तर नक्की आपल्या रेकॉर्डेड कोर्सेसचे डेमो लेक्चर आहे ते बघा. आवडले तर सबस्क्राईब करा. आम्ही दिलंय ते मटेरियल केलं मराठीत आहे. शुअर शॉट तुमची इंजिनिअरिंग सोपी होऊन जाईल. तुमचा अभ्यास कमी दिवसाचा जो आहे तो कमी दिवसात तुम्ही कव्हर करायला आमचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस ते तुम्हाला मदत करतील. कारण कोर्सेस सोबत आम्ही सॉल्व पेपर, इम्पॉर्टंट क्वेश्चन, स्ट्रक्चर, स्टडी मटेरियल, पेपर पॅटर्न सगळं माहिती देऊन देतो. त्याच्यामध्ये त्या कोर्समध्ये देऊन देतो प्रत्येक विषयाचा. सो जे विषय स्कोरिंग करायचे नक्की आपल्या पर्पल हार्ट ऍप्लिकेशनच्या कोर्सेस सोबत करा. गॅरंटेड तुम्ही स्कोरिंग होणार. बाकी सगळे प्रश्न मी कव्हर केले आणि हे 2 तुम्हाला हे बोनस पण दिले. सो याचाही फायदा घ्या. ओके, अजून काही डाऊट असले कमेंटमध्ये लिहा. लक्षात ठेवा, आपले सगळे व्हिडिओ बघत जा, तुम्हाला नक्की मी गाईड करत राहील. आपण इंजिनिअरिंग सोपी करूया. थँक्यू.